नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा घरी येऊन आशूशी फोनवरती बोलत होती. आशू, तू काल पाहिलंस ना? तो होता तो. कोण? आशू बोलली. अगं तो डॉक्टर देवांश देसाई. हा ग, खरंच वाटलं नव्हतं एवढा मोठा डॉक्टर असेल तो म्हणून. तेच तर यार, किती छान आहे तो. छान? तुला काय छान वाटलं त्याच्यात? झोपेतून उठून आला होता वाटतं. चड्डी पण बदलली नव्हती त्यानं. आशू हसत बोलली. शी, चड्डी काय म्हणतेस ग? बरमुडा नाही तर शॉर्ट्स म्हण ना. आणि रात्री कोणी सूट बूट घालून झोपतं का इडियट? इमर्जन्सी होती त्यामुळे आले होते ते. गाथा चिडून बोलली. ते? तो वरून डायरेक्ट ते? आशू तिच्याकडे पाहत आश्चर्यानं बोलली. अगं आपल्यापेक्षा मोठे आहेत ते, त्यांना रिस्पेक्ट द्यायला नको का? गाथा तोंडाचा चंबू करून बोलली. गाथा, मला ना तुझे विचार काही ठीक दिसत नाहीत. काय चाललंय तुझं? आशूला तिच्यावरती संशय आला. काही नाही पागल, पण मी विचार करतेय. कसला? त्यांना भेटून सॉरी म्हणावं. सॉरी की थँक्स? दोन्ही पण. आधी सॉरी आणि नंतर थँक्यू. त्यांनी ताईसाठी जे केलं ते खरंच मी कधीच विसरू शकणार नाही. आणि तुझे त्यांच्यासोबत केलंस ते तोही कधी विसरू शकणार नाही. आशू दात काढत बोलली. मी नाही या, तूच जास्त वाढवलंस प्रकरण. ओय हॅलो, उलटा चोर कोतवाल को डाटे. तूच ओव्हर केलंस. त्याच्या गाडीची हवा काय सोडलीस, त्याला डेव्हिल काय म्हणालीस. हँडसम पण म्हटलं होतं ना. गाथा नाक मुरडत बोलली. उपकार केलेस. मला तर दुसरीच भीती वाटतीये. दुसरी भीती? पागल, तू हा विचार केलायस का की त्यानं जर तुझे कारनामे जीजू किंवा तुझ्या बाबांना सांगितले तर? माय गॉड, हा विचार तर माझ्या डोक्यातच नाही आला. गाथा घाबरून बोलली. कसा येणार? त्यासाठी डोकं ठिकाणावर असावं लागतं. आशू दात काढत बोलली. तुला जसं काय फार डोकं आहे. एक्झाममध्ये माझं पाहून लिहितेस. गाथा नाक मुरडत बोलली. हो हो हो. आशू देखील हसत बोलली. हसू नको. आता मी काय करू सांग? एक काम कर, त्यांची माफी माग आणि त्याचे पैसे देखील परत कर. मग कदाचित तो तुझ्याबद्दल तुझ्या घरी सांगणार नाही. गुड आयडिया. थँक्यू मेरी जान. चल ठेवते. मला ताईला ना टिफिन घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. बाय. मग गाथानं फोन ठेवून दिला आणि ती बाथरूममध्ये शिरली. मावशी मावशी, ती तयार होऊन आटपून पटापट पायऱ्या खाली उतरत येत बोलली. अगं हळूहळू. मावशी तिचा स्पीड पाहून बोलली. टिफिन झालाय ना? हो तयार आहे. हा घे आणि तू पण खाऊन घे. खूप वेळ झालाय मला. नको काही. अगं काही वेळ झालेला नाही, बस थोडं खाऊन जा. मावशी, अगं तो डॉक्टर येईल ना तिथे, मला त्याआधी जायला हवं. कोण डॉक्टर? तशी गाथानं जीभ दाताखाली चावली. अगं ताईचा डॉक्टर. तिला काही हेल्प लागली तर कोणी जवळ असायला हवं ना. हो ना. बरं थांब, तुझ्यासाठी पण वेगळा टिफिन देते. नकोय मला, मी खाईन बाहेर काहीतरी. मग गाथाने तसाच टिफिन उचलला आणि ती बाहेर पळाली. अगं थांब, मावशी म्हणाली. बाय, गाथा जाता जाता बोलली. हळू जा, मी नंतर आवरून येते. हो. मग गाथाने तिची स्कूटी काढली आणि ती हॉस्पिटलकडे निघाली. आज इकडे देव जरा उशिरानंच उठला होता. जांभया देत तो खाली आला. रात्री घरी जायला त्याला आधीच 12 वाजले होते आणि तासभर झोप झाली नाही. त्याला फोन आल्यानं लगेचच जावं लागलं होतं. रमा मावशी कॉफी. तो सोफ्यावर बसत बोलला. त्याच्या माईच्या मांडीवरती डोकं ठेवून तो आडवा झाला होता. काय रे, रात्री कधी आलास? रमा सांगत होती की आलास आणि तासभरानं पुन्हा गेलास. माई म्हणजे त्याची आजी त्याच्या केसातनं हात फिरवत बोलली. 3 वाजले असतील. देव डोळे बंद करत बोलला. काही इमर्जन्सी होती का? हो. आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही, डॉक्टर मोदीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतं. त्यांनी फोन केला होता. एक नुकतं जन्मलेलं बाळ आहे. त्याला नीट श्वास घेता येत नव्हता. त्याचं शरीर निळं पडत चाललं होतं. अरे देवा, आता ठीक आहे ना ते बाळ? हो. थोडे दिवस त्याला NICU मध्ये ठेवावं लागेल. ईश्वर त्याला दीर्घायुष्य देवो, माई बोलली.
तितक्यातच शिव तिथे आला. हे काय, तू अजून तयार नाही झालास? शिव देवला बोलला. कशासाठी? देवनं कपाळावरती आठ्या पाडल्या. आज संडे आहे, आपल्याला लोणावळ्याला जायचा प्लॅन होता, विसरलास? मी नाही येऊ शकत, तुम्ही जा. नेहमीच आहे तुझं, काही ना काही कारण असतं माई, सांग ना ग याला. अरे रात्री नीट झोप नाही झाली त्याची, माई बोलली. का, कुठे गेला होतास? इमर्जन्सी आली होती, एका छोट्या बाळासाठी गेलो होतो, माई बोलली. आणि मला कसं माहीत नाही? अरे डॉक्टर मोदींच्या हॉस्पिटलमध्ये गेलतो, देव बोलला. ओके. काय रे देवा, आमचं आयुष्य सतत असं कामात, इमर्जन्सीमध्ये, जरा म्हणून वेगळं काही नाही, शिव बोलला. त्यासाठी देवाला का दोष देताय? सगळं तुमच्या हातात आहे. आमच्या हातात काही नाही माई, सगळं त्याच्या हातात आहे. कोणता प्लॅन बनवला की आली लगेच इमर्जन्सी, शिव बोलला. हे सगळे बहाणे आहेत. लग्न करा, वेळच वेळ मिळेल, नाही मिळाला तरी काढाल, माई हसत बोलल्या. तेवढ्यात रमा मावशी सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आल्या. नॉट अगेन माई, देव उठून बसत बोलला आणि त्यानं कॉफी घेतली. झालं याचं, पुन्हा नॉट अगेन म्हणणं. अरे 30 वर्षांचा घोडा झालायस, कधी करणार आहेस लग्न? माई थोड्या रागात बोलली. आणि शिव जोरजोरात हसू लागला. तू पण गधड्या, माई त्याचे कान पकडून बोलली. याचं माहीत नाही, पण मी लग्न करायचा विचार करतोय, पण कुणाशी करू ते कळत नाही. म्हणजे? अरे लग्न मुलीशी करतात, तू कुणाशी करणार? अगं बाई शिव, तू म्हणजे तुला मुली आवडतात ना? माई तोंडावर हात ठेवून बोलली. आणि देव जोरजोरात हसू लागला. अरे माई, काही काय, मला मुलीच आवडतात, शिव आपला नीट बसत बोलला. हो का, मला वाटलं असं बोलतोयस म्हणजे काही गडबड तर नाही ना? माई देखील हसत बोलली. काय माई, तू पण ना चेष्टा करतेस माझी, शिव गाल फुगून बोलला. सॉरी. बरं सांग, तुला कशी मुलगी हवी आहे? मी शोधते. मग तर झालंच शिवा तुझं लग्न. माई उद्या मंदिरात वधू शोधेल, देव लगेच हसत बोलला. मंदिरात? हो, कारण तिच्यासारख्या मुली मंदिरातच भेटतात, गुणी, संस्कारी, सोज्वळ. हो ना माई, एकदम काकूबाई, देव हसत बोलला. तू गप्प बस. मंदिरात येणाऱ्या मुली काकूबाई असतात का? आणि मला माहीत आहे तुमची चॉईस. शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या, सिगरेट ओढत ड्रिंक करणाऱ्या अशा मुली हव्यात ना तुम्हाला? मॉडर्न का काय ते? माई नाक मुरडत बोलली. आजकाल हे सगळं कॉमन आहे माई, आणि आम्ही ज्या फील्डमध्ये आहोत ना तिथे एन्जॉयमेंट म्हणून थोडं चालतं हे सगळं, शिव बोलला. कधी कधी ठीक आहे, पण सगळ्यांनी आपापल्या मर्यादा पाळायला हव्यात. बायको कशी साधी, सरळ, सोज्वळ, सुंदर, सालच असायला हवी, माई बोलली. बापरे, एवढे प्रकार एका डॉक्टर मुलीमध्ये तर अजिबात मिळणार नाहीत, शिव बोलला. प्रकार नाही, यांना गुण म्हणतात. आणि काय रे, मुलगी डॉक्टरच का हवी? साधी आमच्यासारखी घर सांभाळणारी मुलगी बायको म्हणून चालणार नाही का? असं कसं? आम्ही डॉक्टर आहोत तर बायको पण डॉक्टरच असायला हवी ना? नाही तर मॅच कसं होईल, शिव बोलला. आजकाल कॉन्ट्रास्टचा जमाना आहे, मॅच बिलकुल छान वाटत नाही. म्हणजे काय रे तुम्ही मुलं, एवढी मोठी डॉक्टर झालात पण या गोष्टींचा अजिबात विचार करत नाही. हे बघ, तू डॉक्टर, तुझी बायको डॉक्टर, मग लग्न झाल्यावर घर कोण सांभाळणार? मी असं म्हणत नाही की मुलींनी फक्त घर सांभाळावं. म्हणजे पहा, तू डॉक्टर, तुझी होणारी बायको ही टीचर किंवा बिझनेस करणारी असेल किंवा सोशल वर्क, अशा कुठल्याही इतर फील्डमध्ये असायला हवी. त्यानं काय होईल, शिव डोकं खाजवत बोलला. गाढवा त्यानं हे होईल की तुम्ही जेव्हा घरी असाल ना तेव्हा तुमच्यात वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होतील. एकमेकांना तुम्ही जास्त वेळ देऊ शकला नाहीत तर दोघेही डॉक्टर म्हटल्यावरती तुम्हाला कधी असं रात्री बेरात्री जावं लागेल. न यायची वेळ फिक्स, न जायची. मग फॅमिली कधी बनवणार, माई बोलली. वा माई, काय लॉजिक आहे का तुझ्या बोलण्यात, पटलं मला, शिव बोलला. पटलं ना, मग आता बोल, कधी करताय लग्न, माई म्हणाली. तू जेव्हा म्हणशील तेव्हा करेन. आणि तुम्ही हो देव बाबू, माई देवकडे पाहत बोलली. मला जेव्हा वाटेल की लग्न करायचंय तेव्हा सांगे ना माई, देव बोलला. म्हणजे तू कधीच लग्न करणार नाहीस? देवा पांडुरंगा, या म्हातारीचे डोळे मिटण्याआधी सोनमुख दाखव रे बाबा, माई मुद्दामच देवकडे पाहून बोलली. आणि देव बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत होता. रमा, चल मंदिरात जाऊन येऊ, माई त्याला इग्नोर करत बोलली आणि तिथून त्यांच्या रूममध्ये निघून गेली.
आणि शिव हसत होता. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.